नवी मुंबई महानगरपालिका के वाशी स्थित प्रथम संदर्भ अस्पताल के बाहर आज शिव सैनिकों ने जोरदार नारेबाजी करते हुए प्रदर्शन किया। राज्य के वन मंत्री गणेश नाइक के कार्यक्रम का विरोध करते हुए शिव सैनिकों ने अस्पताल परिसर में आंदोलन किया। अस्पताल में विभिन्न स्वास्थ्य सुविधाओं के उद्घाटन कार्यक्रम के लिए मंत्री गणेश नाइक पहुंचने वाले थे, लेकिन कार्यक्रम शुरू होने से पहले ही शिव सैनिक बड़ी संख्या में परिसर में एकत्र हुए और नारेबाजी शुरू कर दी। इस दौरान कुछ समय के लिए तनावपूर्ण स्थिति निर्माण हो गई। सूचना मिलते ही पुलिस ने तत्काल हस्तक्षेप किया और प्रदर्शनकारियों को रोकते हुए स्थिति को नियंत्रण में ले लिया। घटनास्थल पर भारी पुलिस बंदोबस्त तैनात किया गया है। राजनीतिक गलियारों में चर्चा है कि कार्यक्रम की पत्रिका में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का नाम शामिल नहीं किए जाने को लेकर शिव सैनिकों में नाराजगी थी। इसी मुद्दे को लेकर विरोध प्रदर्शन किए जाने की बात सामने आ रही है। फिलहाल प्रशासन की ओर से पूरे घटनाक्रम पर नजर रखी जा रही है। मामले से जुड़ी अधिक जानकारी की प्रतीक्षा है। असेल जे ज्या पद्धतीने आज त्यांनी खेळली तशा पद्धतीने आम्ही सुद्धा खेळ करणार। आम्ही शांत बसणार नाही। ज्या वेळेस आमचे पालकमंत्र्यांचं नाव डावळून जर अपमान करण्याचं जर कोणी षडयंत्र रचलं असेल तर त्याचा बिमोड केल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्थ बसणार नाही। आज आयुक्त आमच्या समोर बोललेत की आम्ही या ज्या बाबतीत जे कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई ज्या काही गोष्टी त्यांच्या प्रशासकीय याच्यामध्ये तर ती कारवाई करायची त्यांनी आश्वासन दिले। जर या 10-15 दिवसामध्ये जर आयुक्तांनी जर या बाबतीत करायचं केलं नाही तर 1 जुलैला आम्ही सर्वजण या ठिकाणी परत आम्ही आयुक्ताच्या दालनात बसून आयुक्तांना आम्ही घेराव घालणार। मंदा मात्रेंनी देखील या कार्यक्रमात बहिष्कार टाकला होता। मंदा मात्रे आता हे मी ते बीजेपीला समजायला पाहिजे का बीजेपीच्याच एका आमदारांनी ज्या आमदाराचा तो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी त्यांना डावळलं गेल्यात आलं आणि मी हे सांगतोय की आज ठिकाणी त्या ज्या हॉस्पिटलसाठी मंदा मात्रेंनी एवढं भरीव काम केलंय, भरीव निधी दिलाय, त्यांना बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या हातूनच काय गोष्टी करत आहे। माझा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, मी तर हे बोललोय आणि मी बोलतोय, मला सुद्धा मी अपशब्द निघत असेल तर या गोष्टीतून, पण मी सांगतो की लाज वाटायला पाहिजे की या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या हॉस्पिटलचा ओपनिंग करतायत। आज त्या बाजूचंच फोर्टिज हॉस्पिटल नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचं हॉस्पिटल पूर्णपणे त्यांनी त्या फोर्टिजच्या दावणीला बांधलेला आहे। ह्या पद्धतीने जर प्रशासनात जर एवढी जर धमक असेल गणेश नायकामध्ये तर त्या हॉस्पिटल ताब्यात घेऊन दाखवावं। आम्हाला जे पत्रिका पाठवण्यात आल्या त्या पत्रिका ज्या आयुक्तांनी काढलेल्या पत्रिका होत्या त्या पत्रिका नाहीत, आम्हाला पत्रिका वेगळ्याच पत्रिका काढण्यात आल्या। म्हणून आमचं त्याला हे आहे की ज्या कोणी आम्हाला जे पत्रिका पाठवल्या, ज्या सचिव विभागाने पत्रिका पाठवल्या असतील, जे प्रशासनाने काढलेली पत्रिका बाजूला ठेवून वेगळी पत्रिका आम्हाला वाटण्यात आली, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। 2 वेगवेगळ्या पत्रिका छापल्या होत्या का? 2 वेगळे आता आयुक्तांनी स्वतः सांगितलं, आयुक्तांनी स्वतः निवेदन केलं, आम्हाला सर्वांच्या समोर निवेदन केलं। आयुक्त स्वतः बोलले की ही पत्रिका मी छापलेली नाहीये, मी काढलेली पत्रिका, मी प्रशासनाने काढलेली पत्रिका होती, ती प्रशासनाची पत्रिका ती बाजूला त्यांनी मला माहित नाही त्या बाबतीत, पण प्रशासनाची पत्रिका माझी वेगळी होती आणि ही पत्रिका वेगळी आहे। म्हणून की प्रशासन शिवसेनेच्या बाजूने आहे, एकनाथ शिंदे यांच्या बाजूने, परंतु इथले भाजप सत्ताधारी हे विरोध करत आहेत। प्रशासन शिवसेनेच्या बाजूने असं नाही, प्रशासनाने प्रशासनाच्या पद्धतीनेच चालतायत आणि प्रशासन त्या पद्धतीने चालायला बघते, पण एक आपला हमकरेसू कायद्याच्या माध्यमातून हे ज्या पद्धतीने प्रशासनाला दाबायला बघते, प्रशासनाला पण आम्ही आयुक्तांना सांगितलं जर पुढच्या वेळेस तुम्ही टाकलेल्या नावाने दुसरी पत्रिका येत असेल तर याच्या अगोदरचे पण जे आयुक्त होते ते आयुक्त कार्यक्रमाला गेले नाही, मग तुम्ही कार्यक्रमाला जायची गरज नाही, पुढच्या वेळेस तुम्ही पण कार्यक्रमाला जाऊ नका जर असं जर डावळत असतील तर। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।